भरपूर विद्यार्थी मला विचारत असतात, सर मला जॉब करायचा नाहीये, मला बिझनेस करायचा आहे, माझा बिझनेस माइंडसेट आहे. बाळा, तू बिझनेस कर, है ना, मी तुला मना नाही करणार, परंतु त्याआधी माझी एक गोष्ट त्या ठिकाणी समजून घे. बिझनेस करण्यासाठी आर्थिक भांडवल तर लागतं ना. जर आपली परिस्थिती गरिबीची असेल, ठीक आहे ना, तर ते आणणार कुठून आपण, हे आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे. प्लस ते गुंतवलं पण आणि त्याचा जर रिटर्न नाही आला, मग काय करायचं बरं. मग याचा मार्ग काय आहे ते थोडं समजून घ्या तुम्ही सगळ्यांनी. माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझं हे सांगणं आहे की पहिले त्या ठिकाणी तुमचं शिक्षण कंप्लीट करा व्यवस्थित. तुमचं शिक्षण कंप्लीट झालं त्याच्यानंतर तुम्ही जॉब करा. ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमचा बिझनेस उभा करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही जॉब करा, एक्सपिरियन्स घ्या. तुम्हाला एक पोझिशन दिली, ती पोझिशन सोबतच बाकी इतर जेवढ्या पोझिशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्यांचं ऑब्झर्वेशन ठेवा, क्वालिटी ऑब्झर्वेशन ठेवा, शिकून घ्या, अनालिसिस करा थोडंसं मार्केटचं. पैसे जेव्हा तुमच्याकडे आलेत त्या जॉबमधून तुमचे दैनंदिन खर्च काढून पैसे आले त्या ठिकाणी, बरोबर की नाही, मग तुमच्या प्लॅनिंगवर पण तुम्हाला काम करायचं आहे, तुमचा स्टार्टअपचा जो प्लॅन आहे त्याच्यावर. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू तुमचा जो बिझनेस आहे तो ग्रो करायचा आहे, परंतु सर्वांना विश्वासात घेऊन करायचंय तुम्हाला काम, तुमच्या फॅमिलीला सुद्धा. आणि जेव्हा जॉब तुम्हाला अजूनही सोडायचा नाही या मित्रांनो, एवढं लक्षात घ्या. मग ज्या वेळेस तुमचा बिझनेस चांगला ग्रोथ व्हायला लागेल आणि तुम्हाला आता वाटतंय की ठीक आहे, आता जर माझ्याकडे जॉब नसेल पण तरी सुद्धा मी माझी इकॉनॉमिकल जी ग्रोथ आहे ती पुढे घेऊन जाऊ शकतो, तर मग तुम्ही तुमचा जॉब सोडू शकतात. परंतु डायरेक्टली बिझनेस बिझनेस आणि बिझनेस हेच बोलून थोडी ना होणार आहे. हे सगळ्यांनी तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आजच्या विद्यार्थ्यांना करिअर गायडन्सची खूप जास्त गरज आहे. काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.